हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आता चाललो आम्ही शेतावरती. सकाळी 9 वाजल्यात. आणि कारण की आज शेतावरती माणसं आहेत आपल्या. काल जसा वॉकप्रमाणे आपण बोललो होतो की उद्या शेत लावायचं, तसा आज शेत लावायचं आहे आपला. मम्मी चालले पुढं, हे बघा. आणि सांगू मेन म्हणजे ना, पावसाची आज दायना करणारे पाऊस काही समजा नाही. कारण की सकाळपासून तर लागला आहे पाऊस, अजूनपर्यंत अंधारच आहे इथं. तर बघूया आता कसा होते. तर देवाच्या कृपेने चांगला होऊ दे लावून. माणसं गेले असले तर काय माहीत नाही, कारण की 9 वाजले. आम्हाला लवकर जायचं होता, बट लेट झालं आहे. आणि आपण आता पोचलो शेतावरती. पण आम्हाला वाटलं की माणसं थोडी लेट येतील काय, पण माणसं आमच्या अगोदर शेतावरती आलेले आहेत, पोचलेले आहेत. कारण की आम्हाला अगोदर येऊन थोडीशी जी घाण वगैरे होती ना, ती साफ करायची होती. त्यासाठी आम्ही घाई करून लवकर आलो होतो, पण काय तसं झालं नाही. आपला खोसा मस्तपैकी आता आला आहे आज. त्याला खतच मी तेवढा मारला आहे शेताला आपला. हा बघा, असा खोसा आहे. याच्यामध्ये ना एल आकाराचा असा राब बनवलेला. तिकडनं मम्मी आहे ती चालत झाडात ना रेनकोट घालून, कारण की आज पाऊस का लागला बाई मला समजतच नाही. तिकडच्या आपल्या माणसांनी सुरुवात पण केली बघा. सगळ्यांची शेताशी लावून झालेले आहेत. आपला शेत बाई सगळ्यांना लेट तो शेट, ती आमचा ब्रीदवाक्य आहे. पावसाने जर सकाळपासून सुरुवात केली असेल तर बघू शकता किती असं कालोख केलेलं आहे. या आजच्या दिवस तर येऊ नको. असा व्ह्यू आहे मस्त. व्ह्यू बघायला नाही शेतातून एक नंबर वाटते, फक्त पाऊस नसला वरच. पाऊस असला पण ढगं बघायला वाटेल ना, तर मजा येते. आपल्या इथं माणसांनी लवकरच येऊन कामाला सुरुवात पण केली आहे बघा. आता त्यांनी ना राब खाण्याला घेतलं, तर मी तुम्हाला दाखवतो राब कसे खातात ते. आणि इकडं आपल्या आता आव्हान खाण्याची सुरुवात झाली. ते बघा, जे राब आपण बनवले होते ते असे खणून साईडला टाकतात. नंतर परत हे पूर्ण शेतात टाकायचं. ते पण आपण नंतर बघू कसं टाकतात ते. बघा, अशी इकडे सुरुवात झालेली आहे राब करायची. आणि हे जवळजवळ आता अर्धा केला आहे. आणि आमची मम्मी पण उतरते शेतात. आणि हे असे आव्हान करून काय इथं मूठ टाकतात माहिती आहे का. असं बघा, तो राब फोडला ना, मग त्याचं मूठ तिथल्या तिथं टाकतं. म्हणजे आपल्याला अंदाज येते किती भात किती याच्यानं पुरल तो. तसं इकडचा आता इकडचा फोडला की याचं इथं टाकलं, तसं त्यांचं फोडलं की त्याचं प्रत्येकाचं तिथल्या तिथं टाकायचं. म्हणजे आपल्याला अंदाज येते की पूर्ण शेतभर आपल्याला किती आव्हान राहील आणि तो कसा लावायचा. तो जाड लावायचा आहे, पातळ लावायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला सर्व कळते. तर आमची मम्मी तिकडे गेले गावना भरला पाणी कमी करायसाठी. आणि इकडे एक गावना आहे ज्याच्यातनं पाणी असं कमी करा होईल. म्हणजे पाणी कमीच पाहिजे, कारण जास्तच पाणी आहे शेतात. आणि हा गवत बघा या शेतातला सगळा. मी ना उन्हाळ्यामध्ये याला, म्हणजे उन्हाळा नाही पावसाळ्याच्या थोडा अगोदर याला औषध मारला होता. आणि हा जाळला पण होता गवत, तरी पण किती परत आलं बघा. आपल्या कांड्याच्या या साईडला परत गवत आपल्याला पाहायला मिळतं. हा बघा, याला मी औषध मारलं आहे का यांच्या शेतात, कारण की हे लावत नाही, त्याच्यामुळे हे असंच ओसाड असतो. मग त्यांची घाण सगळी आपल्या याच्यात आहे. मग आपण औषध मारलेला तरी पण ते आले. तर काय करेल मग आता बघा. आता बाबाला सांगितलं आहे, तर बाबू आमचा ही कापते, आता गवत कापते बघा. बाबाने सुरुवात केली अशी आमची मस्तपैकी घाण करायला. आणि तिकडे मग मस्त आता दिसत चालय बाबू काढते आपलं गवतवरचा शेवरचा कांड्यावरचा. मग इथला गवत साफ झालं ना का मग इकडून मला असं वल्ब न्यायचे त्या शेतात टाकायला. तो जो शेत आहे ना, तो काकाचं शेत आहे, त्याच्यात मग वल्प टाकायचं ना आपलं. हे बघा, हे जर वल्ब काढलं ना आपल्या राबात ना, ते काढायचे आणि मग ते इथून वाहून आपल्या त्या शेतात न्यायची. म्हणजे तिथं पण आपल्याला जरासं भात लावायचं, कारण की आपला मस्त झाला नाही यंदा बाई. म्हणजे गवत खतत तसा मारला बाई, जाम राब आल्यात. सो अर्धा तिकडं न्यायचे, मग तिकडं पण लावायचं शेत. आणि नंतर मग आपलं तिकडं खोसा लावायचे. या साईडला आवण ठेवला, म्हणजे कसं त्या इथनं न्यायला सोपं पडेल म्हणून इकडे पण ठेवला. बघा, तो कांडाचा साफ केला आम्ही. मी पण करीत होतो, दमलो मी करीत होतो. आणि आमचा बाबांनी केला, दोघाही साफ केला. मम्मी पण जरा हेल्प केली. आणि तोपर्यंत सगळ्या आपला शेत असा रंगवला एक नंबर असतं बघा. सगळं आवण टाकतात. एक अगोदर सुरुवात केली तेव्हा इथनं सुरुवात केली होती, आणि आता पूर्ण शेतभर आवण टाकलं त्यांनी. आता फक्त शेवटचं 4 राब राहिलं ना आपलं, ते पण लगेच होतील. मग ते राब झालं की हे मांडून ठेवायचं असंच. मग तिकडचा खाण्याचा आहे आपल्या खोशातला. पण तोपर्यंत आता मला जायला लागेल चहा आणायला. सो आता हे खणतील आणि आता मी जातो चहा आणायला आहे ना. नंतर आपला तिकडं पण न्यायचे, म्हणून सध्या जरा किचकिट काम आहे. दरवेळी फक्त युवा शेत आपला आणि खोसा असते. तर बघू कसं होतं आवण तसा करायचा. इथं फास्ट एका तासानंच सगळं रंगवलं आहे, टेन्शनच नाही. आणि आपल्या माणसांसाठी आता मी भेल बनवायला घेतलं आहे, कारण की एकदा चहा देऊन आलो आहे. तर भेलसाठी त्यांनी बघा चिवडा आणला आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची वगैरे असं कापून घेते. इकडं अजून कांदा कापला आहे, मी तो तिकडं ठेवला आहे. सो आता मी यांना भेल बनवते पटापट. मम्मी निघले आणि मम्मीला दिलं आहे भेलीचं सगळं सामान यांनी टाकून. चालेल, जा. मी ती वरती पिशवी टाकले, पांढरी पिशवी टाकली त्यासाठी, भिजायला नको म्हणून. जा मग मी नंतर मी नाही हां
ये भूखा इंसान अभी ये खा रहा है, भूखा इंसान आहे हमारा ये. मम्मी घेऊन गेली बेल आणि सोनू पुऱ्या करायला घेतला तेल आणि दीदी बनवते आतमध्ये जेवण. हे बघा तर भाई इकडे मोठाच्या मोठा असं टप उतरला, इकडे वरण, इकडे मोठ्या भाजीला एवढा टप आणि इकडे आपला भात घालून झालाय. सोनू बनवते पुऱ्या तोपर्यंत आणि इकडे दीदीने घेतलंय एक बी धवून भाजी मेक कार. आणि काय आता आम्ही चाललो जेवण घेऊन. बघू शकता माझ्या डोक्यावरती जेवणाचा टोप आहे, पाठीमागची माणसं अशी झाल्या आणि आम्ही चाललो इथनं ना आमच्या बघा लंडनच्या ब्रिजला पण फेलपारीला असं स्ट्रक्चर आणि याच्या वर्षी आता मी चाललंय जेवण घेऊन. माझ्या डोक्यावर दिलं कसं भाई मी बॅलन्सिंगचा बादशाह आहे ना, त्याच्यामुळं आपल्या माणसाचं दाई नसेल आपला खोसा टाकून पण झाला भाई. रासाचं नावं नव्हतं ना याच्यात, तो टाकून पण झाला. आणि तिकडे तो शेत दिसत, तुम्ही शेतावर नंतर जण आता जेवणाला आलो तर शेत पण अर्धा टाकून झालं, बऱ्यापैकीच टाकून झालं. मग नंतर राहील तर आपण त्या शेतात बाईक आवण टाकायचं त्याला बाई कामाने. आता मस्त जेवायला लागले सगळ्यांना, आता जेवू आम्ही मस्तपैकी. आईने एकट्याने वारून दिलाय जेवण, याच्यानं आणलेलं होतं आम्ही जेवण आणि सगळं असं पावसाने तर वाट लावली असं जेवायला लागलाय. काय बोला जातं, फुल पाऊस आहे आज, दिवसभर पाऊस आहे. आजच नेमकं कसं काय काय पत्ता नाही, असं आम्हाला जेवायला लागलंय टाटा हाताने घेऊन. ओ माय गुडनेस मंडळी, आपला शेतातच पूर्ण लावून झालाय. अनफॉर्च्युनेटली शेत लावताना त्याची लागवड होताना मला शूट नाही करायला भेटला, मी घरी होतो आणि पाऊस खूपच होता त्याच्यामुळे मी पण नाही आलो. आपला बघा असं आवण राहिलेलं आहे. आता जो राहील ना हे एवढा माझं लक्षात नव्हता, त्या कांड्यापासून बघा पूर्ण असं आपला आवण एवढा एक्स्ट्रा झालेला आहे. भात 4 जण आली ती पण मागायला, पण आपला काही द्यायचं नाही कारण की तो जो शेत आहे ना मोकलावाला दिसतं ना त्याच्यात आपल्याला लागवड करायची एक्स्ट्राची. आता याच्यातून पण जरा जरासं मला असं वाटतं राहील, कारण की टाकतात ना यो फक्त भात, लागवड फक्त अशी टाकून करतात त्याच्यामुळे यो राहतच भात. तर आपला अर्धा तिथे लावायचे. खोसा तर आपला झाला ओकेमध्ये, आता लवकरच होईल काम, म्हणजे मनात काही टेन्शन नाही भाई, एक नंबर असं आहे. आम्ही बोललो आज शेतातला मस्त ग्रीन ग्रीन दिसेल तर बघा आपलं एकदम असं डार्क दिसतंय मस्त असं बघा, कम्पेअर टू बघा त्या शेताचा थोडा कवला आहे जास्त, नंतर हा कवला आहे, नंतर आपला बघा एकदम असं ग्रीन दिसतंय. आपल्या शेतात डेंजर असतं ते मी. आणि काय दादा आमची तिसऱ्या शेताला सुद्धा सुरुवात झाली आहे बघा. तिसरा शेत पण ते आता मस्त लावीत घेतला आहे आणि मी मूठ आणून देत आहे. याही ना मी जेवण घेऊन आलो ना तर माझाच भिसांडा गारला, मला सगळं मूठ वाया लावलं. ते जेवढा कांड दाखवलं होतं ना तुम्हाला भरलेला होता मुठांचा, तेवढं सगळं मलाच लावायला लावला. मी पण यांची गेम केली, नाश्ता बनवला जाणार तो मी पण कट केला आहे ना फक्त, बरं चहा ना बरं आहे ना बस माझं काम काढला. मी अशी गेम केली डबल गेम. हां तर आता सोनूचा म्हणला चहा आणायला, आता ते थोडंसं असं मोठं आलं ना आपल्या कांड्यांवर, मग ते नेऊन देतं आधी आहे ना, मग नंतर त्याने चहा घेऊन आणायला. चला सकाळपासून पाणी लागलेला, आता आमचा शेत सगळा झाला उरकला लावून, तरी पण पाऊस आहे अजून पडलो असतो. आणि आता आम्ही चाललो सगळेजण घरी. हे बघा आता आमचं झाला मस्तपैकी आणि आता जाऊ घरी, माझं काम काढलं येईल असू दे पण लावून तर झाला ना आपला. चला. आणि सोनू आमची मलते आता गुलाबजामाना पीठ कसला केलाय तिने बरबरीत. आधी नीट झालता तर बाईने नाटका केली, काय बोलायचं आता तू बागा कसा झालाय ते एकदम पातळ पातळ झालाय असा. आणि आता मी गुलाबजाम बनवायला घेतो. सोनू आलं की आमची गुलाबजाम होतं, कारण की सोनू डेंजर बनवतो ना, बेकार बनवतं. 2.5 तास झालं पीठ मालाला दोघे जणी बसले आणि सोनूने तर वाट लावलेली बाई बघले तुम्ही. 2.5 तास 8ला बसलेली सोनू या कारण आता 10:30 वाजल्या ना, आत्ताशी ते फायनल त्यांना वालाला घेतलं. तुम्ही बघू शकता बघा इतकुसं झालं बोलून ते परतच आवरा माखवलं की त्याच्यात 2 होतील. आता 10:30 वाजल्यानंतर आता कधी होतील काय पत्ता नाही. मी तर पाक बनवून ठेवला आहे. आणि मंडळी आता फायनली इकडं गुलाबजाम टाकले आणि मी बनवलेला पाक पण तुम्हाला दाखवतो. आपला पाकात पण असं गुलाबजाम टाकले आणि खाली अशी वेलची दिसते, एकच नंबर फिलिंग येते. कारण की यो पाक आहे ना बाई मिनी बनवला आणि एकदम प्रोफेशनल स्टाईलमध्ये बनवलं यो पाक मिनी, आपला नाद नसतं बाई. पण त्याच्यावर बदामांची अशी टॉपिंग केलेली आहे मस्तपैकी, त्याच्या नाद अजून थोडेसे ॲड होतील. मला अगोदर वाटलं हा जास्त होईल का काय पाक, पण बाई माझा अंदाज कधीच चुकू शकत नाही. आणि आता त्याच्यात बदामाची टॉपिंग केलं तर एक नंबर असं वाटतंय. डायना उडवणार आहे मी 2-3 दिवस खाऊन येणार. ओके बाई फायनली आता आपले ओके रेडी झाले. आता हे पहिले जातील देवाला आणि त्याच्यानंतर आम्हाला.